महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे। यामध्ये सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। नव्या सरकारमध्ये भाजपला सर्वाधिक मंत्रिपद मिळणार असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागू शकते पाहूया त्या रिपोर्टमधून। विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय। नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही जाहीर झाली आहे। या नव्या सरकारमधल्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। भाजपला सर्वाधिक 22 ते 25 मंत्रिपद मिळणार असल्याचं समजतंय। शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 ते 8 मंत्रिपद येणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या या नव्या मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक मंत्रिपद मिळणार आहेत। यामध्ये संभाव्य म्हणून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांचा समावेश होणार असल्याची माहिती आहे। सोबतच पंकजा मुंडे, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, चित्रा वाघ, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, संभाजी पाटील निलंगेकर, योगेश सागर, जयकुमार रावल, विजयकुमार देशमुख, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, परिणय फुके, रणधीर सावरकर या महत्त्वाच्या भाजपच्या आमदारांची यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। महायुतीमधील शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद येणार आहेत अशी माहिती आहे। यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय राठोड, आमशा पाडवी आणि आशिष जयस्वाल यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे। तर राष्ट्रवादीला या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये 7 ते 8 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे। त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुलभा खोडके यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। महायुतीनं सर्वाधिक जागांवर विजय मिळवल्यानंतर येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। यामध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे कोणाला नव्या सरकारमध्ये संधी मिळते हे 5 तारखेलाच अधिकृत समजणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।